हे 1 लिटर दूध लो फ्लेमवरती गरम करून घेऊ। पॅकेटच्या दुधाचं दही तेवढं छान होत नाही, त्यामुळे मी हे म्हशीचं फुल क्रीम वालं दूध घेतलेलं आहे। या दुधाचं दही छान होतं। या दुधावर मस्त साय येते, त्यामुळे मी हे फुल क्रीम दूध घेतलेलं आहे। दुधाला उकळी आलेली आहे। लो फ्लेमवरती दूध 5 मिनिट उकळून घ्यायचं, म्हणजे दूध थोडंसं घट्ट होईल। साधारण 5 मिनिट दूध उकळून घेतलेलं आहे। आता हे दूध थंड करून घेऊ। दूध ती थोडंसं गरम आहे। आता यामध्ये 1 टेबलस्पून एकदम फ्रेश दही टाकून मिक्स करून घेऊ। जशी दह्याची चव असते तसंच दही तयार होतं, त्यामुळे एकदम फ्रेश दही घ्यायचं आहे। 5 ते 6 तास झाकून ठेवायचं, म्हणजे दही तयार होईल। सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, त्यामुळे दही लवकर तयार होतं, पण थंडीच्या दिवसांमध्ये आणि पावसाच्या दिवसांमध्ये दही तयार व्हायला 10 ते 12 तास लागतात। साधारण 6 तास झालेले आहेत। दह्यावरती असं पाणी आलं म्हणजे समजायचं की दही तयार झालेलं आहे। मस्त साईचं दही तयार झालेलं आहे। दही रात्रभर फ्रीज मध्ये ठेवायचं, म्हणजे दह्यावरची साय आणि दही एकदम घट्ट होतं। मस्त मलाईदार घट्ट दही तयार झालेलं आहे। सबस्क्राईब करायला विसरू नका।